नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई हे त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. बाबाजी सरनाईकांचा छान मळा होता. शेतीही भरपूर होती. त्यांनी मळा फार छान राखला होता. एकदा बाबाजी आपला मळा दाखवण्यास अवदेवांना घेऊन गेले. त्यांनी विठ्ठल रखमाईची सुबक देखणी मूर्ती पंढरपूरहून आणून मळ्यात प्रतिष्ठापना केली होती. कोल्हापुरात असूनही वातावरण पंढरपूरसारखं वाटत होतं. बराच वेळ दोघंही बोलत बसले होते. अर्थात विषय पंढरीनाथांचा होता. संध्याकाळी त्यांच्या गड्याने आऊजींच्या घरी भाजीपाला, गुळाची ढेप आणि दुधाची कासंडी आणून दिली. बाबाजींनी व्यवहार बरोबर पाळला. रात्री आऊजींना झोप येईल. त्यांना आपल्या देवगावचा मळा आठवला. त्याचबरोबर त्यांच्या साऱ्या आठवणी जागृत झाल्या. ते कमालीचे अस्वस्थ झाले. बाबाजींकडून आलेलं दूध पाहून बहिणाबाई म्हणाल्या, किती दूध आलं आज? जानकीबाई म्हणाल्या, अगं देवगावला असताना आपल्याकडे दुधाची कमतरता नव्हती. बहिणाबाई म्हणाल्या, इथेही आपल्याला दुधाची कमतरता पडणार नाही. लवकरच आपल्याकडे गाय येईल. बंडूतात्यांकडे गोपद्माच्या व्रताचे उद्यापन चातुर्मासात केले. उत्तम दिवस पाहून हिरंभट आणि उमाबाई कान्हेरीला आले. भोजन झाल्यावर त्यांना कपिला आणि तिचं वासरू दान केले. हिरंभटांना दानात आलेल्या पुष्कळ गायी वाड्यात होत्या. पण ही काळी कपिला आणि काळी कालवड वेगळीच उठून दिसत होती. भल्या पहाटे बहिणाबाईने आईला हाक मारली आणि सांगू लागल्या, मला एक स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नात एक तेजस्वी ब्राह्मण प्रखर प्रकाशात येऊन उभा राहिला. म्हणाला, बहिणे, आज तुला एक सवत्स धेणू मिळणार आहे. तिचा नीट सांभाळ कर. प्रकाश आणि आवाज कमी कमी होत गेला. पण तुळशी बुक्यांचा सुगंध सर्वत्र दरवळायला लागला. तो पांडुरंग असेल का गं? दुसरं कोण असणार? तू मोठी भाग्याची. साक्षात पांडुरंग तुझ्या स्वप्नात येऊन गेला. तेवढ्यात आऊजी आत येऊन म्हणाले, मायलेकींच्या इतक्या सकाळी काय गप्पा चालल्या आहेत? दिवस पुरत नाही का? जानकीबाईंनी बहिणाबाईंना पडलेलं स्वप्न सांगितल्यावर आऊजी म्हणाले, बा बहिणा, तुझी भक्ती त्या विठू माऊलीला पावली. साक्षात पंढरी राणा स्वप्नात येणं काही साधी घटना नाही. एवढ्या लहान वयात तुला परमभाग्य लाभलंय. ही उज्ज्वल भवितव्याची नांदीच आहे. शिवाय आज एकादशी. पंढरीचा राजा आज कोल्हापुरी प्रकटला. बहिणाबाईने उठून आई वडिलांना मनोभावे नमस्कार केला. रत्नाकर नुकते स्नान करून बाहेर आले होते. हिरंभटांनी त्यांना आवाज दिला. रत्नाकरांना म्हणाले, ही गाय आणि वासरू ताब्यात घ्या. हे तुमचं भाग्य आहे. रत्नाकर गोंधळून म्हणाले, ही तर नुकतीच आपल्याला मिळाली आहे. आम्हाला कशाला देत आहात? हिरंभट म्हणाले, अहो रत्नाकर, पहाटे माझ्या स्वप्नात एक तेजस्वी ब्राह्मण येऊन म्हणाले, तुझ्या वाड्यात जो ब्राह्मण राहायला आला आहे त्याला ही काल मिळालेली गाय वासरू देऊन टाका. त्यानुसार मी देत आहे. स्वीकार करावा. रत्नाकरांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. हिरंभट निघून गेले. स्वप्नाची हकीकत रत्नाकरांना सांगितल्यावर ते म्हणाले, सारेच अनाकलनीय आहे. स्वप्नात साक्षात परब्रह्म येणं ही सामान्य घटना मुळीच नाही. निश्चितच काहीतरी चांगलं घडणार आहे. यात पूर्वजन्मीचे सुकृत नक्की असावे. दोघांनाही थोड्याफार अंतराने स्वप्न पडावी या घटनेला शब्दच नाही. जानकीबाई आणि बहिणाबाईंनी गाय वासरूंना स्नान घालून त्यांना हळद कुंकू लावून पंचारतीनं ओवाळलं. तेवढ्यात पांडुरंग आणि शिवदासांनी हिरवं गवत आणून गाय वासरांना खायला घातलं. आऊजींनी धार काढली. कासंडीभर निघालेलं दूध देवाजवळ ठेवून पूजा केली. गाय मिळेल ही बहिणाबाईंची माणी खरी ठरली. बहिणाबाईंचे लहानपणापासूनचं कोडं त्यांना सुटत नव्हतं. कोण आहे ही बहिणा? हेमवती, सौजन्या कोण होत्या?
जानकीबाई अस्वस्थ झाल्या. आज बऱ्याच दिवसांनी एकांत मिळाल्यावर औदेव आणि रत्नाकर बोलू लागले. औदेव म्हणाले, रत्नाकर, कपिला आल्यापासून आपल्या सर्वांचेच काम वाढले. साऱ्या कोल्हापुरात गायीची चर्चा चालू आहे. आपण बहिणाचं स्वप्न उघडणं करण्याचे दोन हेतू होते. एक म्हणजे हिरंभट स्वप्नाप्रमाणे वागले हा त्यांचा मोठेपणा. बहिणाबाईंचं स्वप्न उघड केलं असतं तर त्यांना कमीपणा आला असता आणि बहिणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला असता. त्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालं असतं. हिरंभटांचाच मोठेपणा सर्वांना कळायला हवा. त्यांचे आपल्यावर फार उपकार आहेत. आपण इथे अजून नवीन आहोत. इथे किती काळ राहू हे अनिश्चित आहे. ज्यांच्याशी आपल्या ओळखी झाल्या आहेत त्यांचे स्वभाव अजून समजले नाही, म्हणून जे झाले ते योग्यच आहे. तेवढ्यात एका यजमानाचे बोलावणे आल्याने रत्नाकर निघून गेले आणि बाहेरून जानकीबाई आल्या. आऊजींनी आत्ताचं सारं बोलणं त्यांना सांगितलं. हळू जानकीबाई म्हणाल्या, आपण बहिणाच्या पूर्वजन्माची माहिती रत्नाकरांना सांगितली नाही. हे गुप्तच ठेवायला हवं. म्हणून तर तिचं लग्न आपण लवकर केलं. आता सारं व्यवस्थित चालू आहे. बहिणा आता चांगलीच त्या गायवस्त्रात रमली. तिनं वासराचं नाव राधा आणि गाईचं नाव कपिला ठेवलं आहे. बहिणाबाईंना आता नवीन उद्योग मिळाला. आता दुधाला काही कमी नाही. बराच वेळ दोघांच्या गप्पा सुरू होत्या. आतापर्यंतच्या बहिणाबाईंचा जीवनक्रम बदलून गेला. कपिला, राधा आणि बहिणाबाई उठल्यापासून बहिणाबाई त्या दोघींच्या तैनातीत असायची. राधा अजिबात बहिणाबाईला सोडत नव्हती. तिचा चारा खाणं, आईचं दूध पिणं सर्व काही बहिणाबाईलाच करायला लागायचं. राधा कोणाकडून काहीच करून घेत नव्हती. बहिणाबाई कुठेही निघाल्या की राधा त्यांच्या मागे मागे असायची. प्रवचनाला सुद्धा चुकवून जावं लागायचं, पण आता राधा चतुर झाली. हे सर्व पाहून जानकीबाई म्हणाल्या, बहिणा, हे तर न सुटणारं कोणं होऊन बसलं. तुम्हा दोघी काहीतरी गूढ नातं निर्माण झालं असं लोक बोलू लागले. आता रात्री सुद्धा राधा तुझ्याजवळ घरात झोपते. बहिणाबाई म्हणाल्या, आई, हे सारं मला कळत का नाही? तिला बोलता आलं असतं तर समजावून सांगितलं असतं. मलाच काही सुचत नाही. जानकीबाई म्हणाल्या, पण रत्नाकरांना ते आवडलं नाही तर? हा विचार तू केलायस का? ते बोलून दाखवत नाहीत, हा त्यांचा मोठेपणा. पण यातून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला तर भीती वाटू लागली. बहिणाबाई म्हणाल्या, आई, तू म्हणतेस ते सर्व बरोबर असलं तरी या सर्व गोष्टी माझ्या आवाक्या बाहेर गेल्या. असं वाचू कुठे असेल? असं कधी कुठे ऐकलंय का? नाही ना. मला आणि हिरंभटांना पडलेल्या स्वप्नावरून असं वाटतं हा काहीतरी दैवी संकेत असावा. त्याशिवाय असं घडणार नाही. बहिणाबाई म्हणाल्या, आई, मी प्रयत्न करीन, पण कोणी नाही तरी तू तरी मला समजावून घेशील. ही गोष्ट बहिणाबाई मोठ्या शिताफीनं टाळत होती. अखेर ती पुढे आलीच. जयराम स्वामींच्या प्रवचनाला बहिणाबाई बरोबर राधा येऊ लागली. राधा शांतपणे बहिणाबाई शेजारी बसून राहत असे. राधा तिच्या नैसर्गिक विधी प्रवचन संपेपर्यंत करीत नसे. प्रवचन संपल्यावर स्वामींना बहिणाबाईंनी वाकून नमस्कार केल्यावर राधासुद्धा पुढील 2 पाय वाकवून डोके खाली करून स्वामींना नमस्कार करीत असे. जमलेले लोक हा चमत्कार पाहून थक्क होत असत. कधी कोठे न घडलेली घटना कोल्हापुरात घडत होती. राधेचा कुणालाच कुठल्याही प्रकारचा उपद्रव होत नव्हता. ती साधी हमरत देखील नसे. राधा आणि बहिणाबाई आल्या की स्वामी मंद हसत. काही लोक आश्चर्य व्यक्त करत तर काहींना राग येत असे. पण स्वामी काही बोलत नसल्यामुळे त्यांना स्वस्थ बसावं लागले. यापूर्वी स्वामींना असा अनुभव कधी आलेला नव्हता की ऐकलंही नव्हतं त्यांनी. पूर्वजन्माचा काहीतरी संबंध असावा असं त्यांना वाटू लागलं. नक्कीच बहिणाबाईचा पूर्वजन्माचा गूढ संबंध असावा. स्वामी कृष्णलीला रंगवून सांगताना म्हणत, पण ही लीला अगम्य होती.
अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ ज्ञान देवा, चित्ती हरिपाठ नेमा, मागे या जन्मा मुक्त झालो. एकादशीच्या दिवशी दुपारी टाळ मृदुंगांच्या जयघोषात स्वामींचं कीर्तन रंगलं होतं. प्रचंड गर्दी उसळली होती. जानकीबाई आणि औदेव समोर बसले होते. नेहमीप्रमाणे राधाला घेऊन बहिणाबाई मागे बसल्या होत्या. लोकांना बसायला जागा नाही आणि वासरू छान आरामात बसलेलं पाहून काही लोकांना सहन झालं नाही. त्यांनी राधेला दरा ओढत बाहेर काढल्यावर ती हमरू लागली. बहिणाबाईंना रडू फुटलं. राधापासून कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता बहिणाबाई घेत असत. रोजच हे पाहून काही भक्तांना वाटे हे वासरू अलौकिक पूर्वजन्माचे कोणी हरिभक्त असावं. त्यांना रोजचं हे कौतुक वाटे. पण आज वेगळंच घडलं होतं. गोंधळ वाढला होता. स्वामींनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. राधाची सवय स्वामींनाही झाली होती. तिचा उपद्रव काहीच नसायचा. ती रोज स्वामींना नमस्कार करायची. तिच्या डोळ्यातील निर्व्याज भाव, पराकोटीची भावभक्ती पाहून स्वामी अंतर्मुख होत असत. ते पाहत असत की हरिभक्तीचा एक अजब उमाळा. मुक्या प्राण्यांची अपूर्व श्रद्धा, अद्भुत नातं, खरोखरच सारे गूढ वलयांकित होते. मुक्या पशूंनाही भावना असतात हे जिवंत उदाहरण होते. पूर्वजन्मीच्या सुकृतात रमलेली या जन्मात बहिणाबाईबरोबर गुंतलेल्या राधेला बाहेर चैन पडेना. ती हमरू लागली. तिला बहिणाबाई दिसेना, हरिकथा सांगणारे स्वामी दिसेना. जयराम स्वामींना हे सारे भाव त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचले. स्वामींनी भक्तांना आदेश दिला, त्या वासराला आत आणून बसवा. राधा परत आली. तिचे हंबरणं थांबलं होतं. तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या अश्रूत लपली होती एक असहाय्यता, अनामिक भावभक्ती, हरिभक्ती. राधाने सगळीकडे पाहिलं. तिला दिसलं बहिणाबाई, स्वामी. पुन्हा टाळ मृदुंग सुरू झाले. राधेला जणू म्हणायचं होतं, आता संभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू, नको मजसी अफेरू. कीर्तन पुन्हा रंगलं. जयराम स्वामींनी साऱ्या कोल्हापुरात एक वेगळ्या विश्वासात नेलं. साक्षात पंढरीच उतरली होती. विठू नामाचा गजर जय जयकार चालू झाला. विटेवरी उभा असलेल्या वैष्णवांचा कैवारी साक्षात कोल्हापुरी रमला. जयराम स्वामी चोखोबाच्या अभंगात बेभान होऊन नाचत होते. जसे दिसते तसे नसते हे रूपकांच्या माध्यमातून समजावून सांगत होते. त्यांनी बहिणाबाईंच्या राधेचाही उल्लेख केला. म्हणाले, हे वासरू रंगानं काळं आहे म्हणून लोकांना आवडत नाही. सुखोबांनी हेच तर सांगितलं की वरवरच्या गोष्टींना फसू नका. माणसाच्या, जनावरांच्या अंतरंगात शिरा म्हणजे जीवनाचा अर्थ कळेल. काळ्या गाईचं दूध काळं नसतं. ज्ञानोबा देखील कावळ्याच्या प्रेमात पडले होते. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. काळा कावळा ज्ञानाईंना पंढरीत राहू येणार असल्याची वार्ता देतो. म्हणून चोखोबा पुन्हा पुन्हा सांगताय, बाबांनो, वरवरच्या गोष्टींना बळी पडू नका. कीर्तनाच्या उत्तर रंगापर्यंत स्वामींनी या गोष्टीवर भर दिला. आता पुढे काय होतं ते आपण उद्याच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा देते. धन्यवाद.